तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याविरोधात भोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयात धाव घेणार आहे। 1865 कोटींच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। विकास आराखड्यात पुजारी भाविकांच्या सुखसोयींचा विचार केला नसल्याचा पुजारी मंडळाचा आरोप आहे। कळस मंदिर पाडून विकास करणं अत्यंत चुकीचं असल्याचं पुजारी मंडळाचं मत आहे। या विकास 1800 कोटीचा हा विकास आराखडा असून या विकास आराखड्याने भक्तांना काय देणार आहात। आम्ही लवकरच उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागून हा विकास आराखड्याबाबत भक्तांना सुविधा चांगल्या मिळाव्यात आणि जुनं हे वास्तू आमचे पुरातन राज्य पुरातनमध्ये 1973 मध्ये नोंद झालेली वास्तू आहे मंदिर आणि पुरातन कायद्याप्रमाणे सगळा कारभार चालला पाहिजे। आता कायदाच गुंडाळा जात आहे, त्याच्यामुळे आम्ही या मंदिर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।